नमस्कार. कवी सुधीर शेरे लिखित वेस या कविता संग्रहाचा आत्ताच प्रकाशन झालेला आहे. डॉक्टर बाळासाहेब लबडे यांच्या शुभ हस्ते आणि डॉक्टर संजय बोरुडे यांच्या उपस्थितीत, मान्यवरांच्या उपस्थितीत या संग्रहाचं प्रकाशन झालेलं आहे. कवी सुधीर शेरे यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते. पहिल्यांदा मराठी कवितेच्या प्रांगणात एक नवीन दर्जेदार कविता संग्रह दाखल झालेला आहे आणि या कविता संग्रहाचं स्वागत करण्यासाठी एक कवितेची मैफल आपण इथे सजवणार आहोत. यासाठी अनेक नामांकित कवी आज इथे उपस्थित आहेत. आजच्या कवी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक मांगीलाल राठोड सर यांना मी व्यासपीठावर निमंत्रित करते. मांगीलाल राठोड सर, कवी संमेलनाला सुरुवात होत आहे आता. मांगीलाल राठोड सर, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. सरांचा मुनादी हा कविता संग्रह 2019 मध्ये प्रसिद्ध झाला आणि त्याला अनेक पुरस्कारांनी गौरवलं गेलं आहे. पसायदान पुरस्कार, काव्यरसिक पुरस्कार असे अनेक पुरस्कार सरांना प्राप्त झालेले आहेत. त्यांनी बंजारा हिल्स या नावाचं एक अनियतकालिकही सुरू केलेलं आहे. सामाजिक जाणीवांचा ठळक आविष्कार करणारे कवी आज आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत. आता अध्यक्षांच्या अनुमतीने आपण कवी संमेलनाला सुरुवात करूया. सर्व कवींना एक विनंती आहे की आज आपण वेळेच्या बंधन पाळून आपण एकच कविता सादर करतो आहोत. सर्वप्रथम कविता सादर करण्यासाठी मी निमंत्रित करते कवी अनवर मिर्झा. कवी अनवर मिर्झा यांना मी निमंत्रित करते. कवी अनवर मिर्झा हे मुख्याध्यापक आहेत, कवी आणि गीतकार आहेत. शेवटी कविताच राहते शिल्लक हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे. साम टीव्हीवर ऋणुझुणू, सोनीवर 52 पत्ते या मालिकांसाठी गीतलेखन, तसंच आता कोठे धावे मन या चित्रपटासाठी सुद्धा त्यांनी गीतलेखन केलंय. सर्वांना विनंती आहे, जरा आपण कवी संमेलनाला सुरुवात करतोय तर सर्वांना एक नम्र विनंती आहे. आता कवी आपली कविता सादर करणार आहेत. सरांची, अनवर मिर्झा सरांच्याच काही ओळी मला पुढे ठेवाव्याशा वाटतात. ऋतू तहानलेला पक्षी तृष्णेचे गाणे गातो, थेंबाच्या दानासाठी आभाळी वणवण फिरतो. थकतात पंख डोळ्यांचे नजरेची फिरते धार, गावाच्या माथ्यावरती दाटतो विट्ट अंधार. कवी अनवर मिर्झा, आपण कविता सादर करावी. तत्पूर्वी शेरी सरांच्या मिसेस आहे त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका नूतन जोशी मॅडम, ग्रामविकास मंडळाच्या येऊरच्या प्राथमिक शाळेच्या त्या मुख्याध्यापिका आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांचाही सत्कार या ठिकाणी होतोय. आपण कृपया पटकन या. अनवर मिर्झा सरांना मी विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा. शेरे सरांच्या मिसेस आहेत त्यांच्या शाळेच्या त्या मुख्याध्यापिका अगदी दुर्गम भागातल्या असल्या तरी खूप छान काम करतात. धन्यवाद मॅडम. मी पुढची सूत्र मॅडमकडे सोपवतो. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, आता आपण कवी संमेलनाकडे वळतो आहोत, तर कृपया आपण शांततेने आता कवी संमेलनाचा आस्वाद घ्यावा. सर्व निमंत्रित कवींना मी आधी व्यासपीठावर निमंत्रित करते आहे. कवी अनवर मिर्झा इथे आलेले आहेत. कवी रामदास खरे सर, विकास भावे सर, कवयित्री मंदाकिनी पाटील, आपण व्यासपीठावर यावं. ज्येष्ठ कवयित्री छाया कोरेगावकर, माधुरी बागडे अलई, संजय गवांदे सर,
कवी गीतेश गजानन शिंदे आणि भक्ती शिर्के, कवयित्री भक्ती शिर्के, कृपया आपण व्यासपीठावर यावं. कवी विराट चव्हाण, आपणही व्यासपीठावर यावं. आता आपण दुसऱ्या सत्राला सुरुवात करतो आहोत. सर्वप्रथम मी निमंत्रित करते कवी अनवर मिर्झा, आपण आपली कविता सादर करा. सर्वांना नमस्कार पुन्हा एकदा. माझ्या शेवटी कविताच राहते शिल्लक या कविता संग्रहातली एक कविता या ठिकाणी सादर करतो. आपण ओळखत नाही स्वतःला, आपण ओळखत नाही स्वतःला, इतके लख दिसत असतो कवितेतून. आपण ओळखत नाही स्वतःला, इतके लख दिसत असतो कवितेतून, कारण कविते इतकी नितळ गोष्ट जगात दुसरी नाही. कवितेतून आणता येत नाही उगाच आव कवी वगैरे असल्याचा. कवितेतून आणता येत नाही आव कवी वगैरे असल्याचा, नाका तोंडात जातं पाणी आशयाचा तळ ढवळताना. कवीच्या मृत्यूला हाक देण्यासारखा, कधी मृत्यूच्या हाकेला ओ देण्यासारखा, तर कधी जगण्याच्या काचेतून सुखरूप आरपार जाण्याचा हा प्रवास. कधी मृत्यूच्या हाकेला ओ देण्यासारखा, तर कधी जगण्याच्या काचेतून सुखरूप आरपार जाण्याचा हा प्रवास. भले भले पोटात उजेड पाडत नसली तरी पायाखालची जमीन लख दाखवते कविता. भले पोटात उजेड पाडत नसली तरी पायाखालची जमीन लख दाखवते कविता. आपण असतो किंवा नसतो, आपण असतो किंवा नसतो, पण कविता असतेच. आणि असण्या नसण्याच्या पलीकडे शेवटी कविताच राहते शिल्लक, शेवटी कविताच राहते शिल्लक. थँक्यू. अतिशय खोल अर्थाची कविता आहे अनवर मिर्झा सरांची. अनवर मिर्झा सरच एका ठिकाणी म्हणतात, पक्षाच्या चोचीत बसेल असं गाणं लिहायचं राहिलंय अजून. पण असं वाटतं की त्यांनी असं गाणं लिहिलेलं आहे, ते सादरही केलेलं आहे. मॅडम एक मिनिट. अध्यक्षांची सूचना अशी आली की जेव्हा कवीची इथे कविता सादरीकरण होईल तेव्हा लगेच त्यांचा सन्मान त्यांना इथे लगेच देण्यात यावा, अशी अध्यक्षांची सूचना आलेली आहे. आणि म्हणून अनवर सरांना मी विनंती करेल, आपण इथे स्टेजच्या पुढे या. आजच्या या काव्य मैफिलीचे अध्यक्ष सरांना मी विनंती करतो की त्यांना आपण पुष्प आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करावा. यानंतर आपल्या समोर येत आहे कवयित्री माधुरी बागडे अलई. त्या शिक्षिका आहेत आणि कविता करणं हा त्यांचा ध्यास आहे. निवेदन, कथाकथन, सूत्रसंचालन सगळ्याच क्षेत्रात त्या वावरत असतात. अंतरीचा मधुरिमा हा कविता संग्रह, रुजुला हा चारोळी संग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे आणि दोन्हींना राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत.
अनेक कवी संमेलनातून आणि रेडिओवर त्यांनी सादरीकरण केलेलं आहे. विविध वर्तमानपत्रातून त्या सातत्याने लेखन करतात. शब्दांचं त्यांना वेड आहे आणि लयबद्ध कविता ही त्यांची खासियत आहे. त्यांचेच 2 ओळी मला सांगाव्याशा वाटतात. आभाळावर कुणी सांडली निळी जांभळी शाई, अक्षर चित्रे चितारण्याची किती जाहली घाई, आठवणींच्या जलात नाती गावाकडची सुरेल नाती, नितांत सुंदर जगण्यासाठी श्वास गुंफते काळी माती. कवयित्री माधुरी बागडे. धन्यवाद मॅडम. शब्दांनी बनते आभाळ, मनप्रीत बनते कविता. शब्दांनी भरते आभाळ, मनप्रीत बनते कविता. अंतरीचा नाद घुमतो, सखे जप तुझी अस्मिता, सखे जप तुझी अस्मिता. शब्द फुलांचं गुपित सांगणारी माझी कविता. कवितेचे शीर्षक शब्द फुलांचे गुपित. या दरवळणाऱ्या शब्द फुलांचे गुपित मलाही सांगा, या दरवळणाऱ्या शब्द फुलांचे गुपित मलाही सांगा. या रिमझिमणाऱ्या शब्द सरींवर सही कुणाची सांगा, सही कुणाची सांगा. प्रीती शब्दांची लोभस ओलस मौनामधली गाणी, प्रीती शब्दांची लोभस ओलस मौनामधली गाणी. मधाळ रसाळ मधु शब्दांची झंकारे मंजुळवाणी. हळुवार अलगद शब्द झुल्यावर किती बागडू सांगा, हळुवार अलगद शब्द झुल्यावर किती बागडू सांगा. या दरवळणाऱ्या शब्द फुलांचे गुपित मलाही सांगा. दिशा दिशातून किलबिल किलबिल शब्द पालवी झुलते, दिशा दिशातून किलबिल किलबिल शब्द पालवी झुलते. क्षण मंतरलेल्या सांज प्रवाही शब्द कलिका खुलते. शब्द पाव्यातली मोहक जादू किती गोंजारू सांगा. या दरवळणाऱ्या शब्द फुलांचे गुपित मलाही सांगा. मन अथांग ओले शब्द बिलोरे भनानणारा वारा, मन अथांग ओले शब्द बिलोरे भनानणारा वारा. शब्द घनातून सरसर येती प्रेम बावऱ्या गारा. ही झुळझुळणारी शब्द सरिता कुठे वाहते सांगा, ही झुळझुळणारी शब्द सरिता कुठे वाहते सांगा. या दरवळणाऱ्या शब्द फुलांचे गुपित मलाही सांगा. या रिमझिणाऱ्या शब्द सरींवर सही कुणाची सांगा, सही कुणाची सांगा. धन्यवाद. माधुरी, त्यांचेच एक शब्द मला अजून आठवतात. स्वप्न गोजिरी रात्र गोजिरी कवितेमध्ये अथांग भिजते, आसुसलेली सुखद पालवी देहावरती अवचित सजते. माधुरी, तुम्ही सन्मान स्वीकारावा. यानंतर मी निमंत्रित करते आहे जे असं व्यक्तिमत्व ठाण्यातलं जे कवी आहे, उत्कृष्ट चित्रकार आहेत, विपुलतेने त्यांनी स्तंभलेखन केलेलं आहे, पुस्तकांवर भरभरून लिहिलेलं आहे. रामदास खरे सर, आपण आपली कविता सादर करावी. सरांची आजवर 12 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. विविध सन्मानांनी त्यांना पुरस्कृत केलं गेलं आहे. अगदी नुकतंच प्रकाशित झालेलं त्यांचं पुस्तक गोष्टीरूप गांधीजी आणि ओळख वाद्यांची मैत्री स्वरांची. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या कवी संमेलनात त्यांचा सहभाग असतो आणि आकाशवाणीवरही ते कथावाचन करत असतात नेहमी. त्यांच्या चित्रांमध्ये त्यांची कविता उमटलेली दिसते. त्यांच्या अटळ आहे या कविता संग्रहाचं वाचकांनी खूप चांगल्या प्रकारे स्वागत केलं आहे. त्यांच्या कविता संग्रहाची अर्पण पत्रिकाच खूप वेगळी आहे. जमीन ढासळत आहे हे माहीत असूनही हातात कवितेची वही घट्ट पकडून सूर्योदयाची वाट पाहणाऱ्या संवेदनशील माणसांना त्यांनी ही कविता अर्पण केली आहे. कवी रामदास खरे, आपण कविता सादर करावी. नमस्कार. प्रथम कविता संग्रह प्रकाशित झाला. आजचे कवी सुधीर शेरे सरांना शुभेच्छा देतो. पुस्तक जेव्हा उपोषण करतात, या कवितेचं नाव आहे. पुस्तक जेव्हा उपोषण करतात तेव्हा अंधारून आलेलं असतं. पुस्तकं जेव्हा उपोषण करतात तेव्हा अंधारून आलेलं असतं, आभाळात नव्हे तर इथं काळजामध्ये.
आपण सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो त्यांच्या मागण्यांकडे, सूचनेकडे. ती देत असतात श्वासाद्वारे तिन्ही त्रिकाळ उमद्या विचारांचा ऑक्सिजन. ती देत असतात श्वासाद्वारे तिन्ही त्रिकाळ उमद्या विचारांचा ऑक्सिजन. आपण दूषित करतो अवकाश त्यांचे जातीभेदाच्या, वर्णद्वेषाच्या विषारू वायूने. पुस्तकं सीमारेषा ओलांडतात. पुस्तकं सीमारेषा ओलांडतात भूगोलाच्या, इतिहासाच्या. भला माणूस घडण्यासाठी रात्रंदिवस आटापिटा करतात. पुस्तकं सीमारेषा ओलांडतात भूगोलाच्या, इतिहासाच्या. भला माणूस घडवण्यासाठी रात्रंदिवस आटापिटा करतात आणि शेवटी गाढ झोपून जातात. आपण लढतच असतो. आपण लढतच असतो युगानयुगे, अगदी वेड्यासारखे. पुस्तकं जेव्हा डोळे मिटतात, पुस्तकं जेव्हा डोळे मिटतात तेव्हा खरोखरच अंधारून आलेलं असतं. तेव्हा खरोखरच अंधारून आलेलं असतं. धन्यवाद. अतिशय चिंतनशील कविता आहे सरांची. सर, आपण सन्मान स्वीकारावा अध्यक्षांच्या हस्ते. यानंतर मी निमंत्रित करते कवयित्री मंदाकिनी पाटील. व्यवसायाने वकील आहेत त्या. मौज, दीपावली अशा महत्वाच्या दिवाळी अंकातून त्या काव्यलेखन करत असतात. अखिल भारतीय साहित्य संमेलनात 2015 आणि 17 मध्ये मुख्य व्यासपीठावर त्या निमंत्रित होत्या. अनाहत हा काव्यसंग्रह 2014 मध्ये त्यांचा प्रसिद्ध झाला आणि त्याला कोमसापचा पुरस्कारही जाहीर झालेला आहे. संपृक्ताचे भाषांतर, आत्मपीठ हे त्यांचे आगामी संग्रह आहेत. त्या PhD करत आहेत अहिर आणि स्त्रीगीतांवरती. मंदाकिनीची कविता अतिशय गंभीर प्रकृतीची आहे. एखाद्या खोल डोहात तळापर्यंत शोध घेत जावा तशा पद्धतीची त्यांची ही कविता आहे. भाषा या कवितेत त्या म्हणतात, जन्माला आल्याबरोबर मी आधी माझा आवाज ऐकला. गर्भात असतानाही ऐकली मी आईच्या हृदयाची धडधड. जन्माला येण्याआधीच होती माझी मला भाषा अवगत. मंदाकिनी पाटील. हॅलो, नमस्कार. सर्वप्रथम सुधीर शेरे यांना मी शुभेच्छा देते. कविता सादर करते आहे 00 दिवसात. आवाज येत नाही का? 00 दिवसात. दिवस उगवतात, दिवस उगवतात, काही काही न उमटता संपून जातात. दिवस उगवतात, काही काही न उमटता संपून जातात. पहाटेचा पहिला ताजा प्रहर, दिवसाचा प्रचंड कोलाहल, रुपेरी संध्याकाळ, अलिप्ततेच्या काठावर सगळेच प्रहर आदळून नामशेष होतात. दिवस उगवतात, काही काही न उमटता संपून जातात. पहाटेचा पहिला ताजा प्रहर, दिवसाचा प्रचंड कोलाहल, रुपेरी संध्याकाळ, अलिप्ततेच्या काठावर सगळेच प्रहर आदळून नामशेष होतात. जगण्याशी समांतर असलेली अनेक प्रश्नचिन्हे मनाच्या अकाउंटमधून डिलीट होत जातात. जगण्याशी समांतर असलेली अनेक प्रश्नचिन्हे मनाच्या अकाउंटमधून डिलीट होत जातात. गोठलेल्या खात्यात काहीच क्रेडिट होत नाही. गोठलेल्या खात्यात काहीच क्रेडिट होत नाही. आपण आहोत की नाही काहीच कळत नाही. रिकाम्या खुळखुळ्यागत असते मन, आत काहीच निनादत नाही. गोठलेल्या खात्यात काहीच क्रेडिट होत नाही. आपण आहोत की नाही काहीच कळत नाही. रिकाम्या खुळखुळ्यागत असते मन, आत काहीच निनादत नाही. संपूर्ण बर्फाने वेढलेला हिमाचल होतो माझा. संपूर्ण बर्फाने वेढलेला हिमाचल होतो माझा. थपकून राहते पापणीत पाणी, काळीच कुठल्याही तरंगाची दफनभूमी. संपूर्ण बर्फाने वेढलेला हिमाचल होतो माझा. थपकून राहते पापणीत पाणी, काळीच कुठल्याही तरंगाची दफनभूमी. या न संपणाऱ्या दिवसात मी माझीही लागत नाही कुणी. या न संपणाऱ्या दिवसात मी माझीही लागत नाही कुणी. एका मागोमाग एक उलटत जाणाऱ्या या 00 दिवसात माझ्या सकट नसतंच हे विश्व,
आणि त्यावरचं कुणी. ह्या न संपणाऱ्या दिवसात मी लागत नाही माझी ही कुणी. एकामागोमाग एक उलटत जाणाऱ्या या शून्य शून्य प्रहरात माझ्या सकट नसतं विश्व आणि त्यावरचं कुणी. धन्यवाद. मंदाकिनी मॅडम, सन्मान स्वीकारावा अध्यक्षांकडून. दरम्यान या ठिकाणी विमल घाडगे मॅडम आलेले आहेत. त्यांना ठाण्यातील आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे आणि साधना मॅडमच्या त्या क्लासमेट आहेत, त्यांचा सत्कार या ठिकाणी आजच्या कवी संमेलनाचे अध्यक्ष मांगीलाल राठोड सर यांच्या हस्ते आपण करत आहोत. मॅडमला मी विनंती करतो की आपण स्टेजवर यावं. मिनल मॅडम यांचा सत्कार आपण अध्यक्षांच्या हस्ते करतोय. जरा टाळ्या वाजवा सगळ्यांनी जरा. धन्यवाद सर. सुधीर शेरे सर हे ठाण्याच्या सरस्वती सेकंडरी स्कूलमध्ये शिक्षक आहेत आणि मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की मी पण सरस्वती शाळेची विद्यार्थिनी आहे. सरस्वती शाळेने अनेक विद्यार्थी घडवलेत आणि आम्हाला जे काही त्या शाळेने दिलं हे शब्दात सांगता येत नाहीये. आणि ठाण्यामध्ये अशा आणखीनही काही नामांकित शाळा आहेत, जशी शिवसमर्थ आहे, बेडेकर विद्या मंदिर. तर बेडेकर विद्या मंदिरचे विद्यार्थी असणारे एक कवी आता आपल्या इथे उपस्थित आहेत, गीतेश गजानन शिंदे. त्यांना मी आता सादरीकरणासाठी निमंत्रित करते. निमित्त मात्र या त्यांच्या संग्रहाला 9 पुरस्कार, 4 आवृत्त्या, अनेक कवी संमेलनात सहभाग, अखिल भारतीय साहित्य संमेलनात 2दा निमंत्रित म्हणून सहभागी झालेले आहेत. आकाशवाणी दूरदर्शनवर कविता वाचन, मौज, दीपावली सारख्या नामांकित दिवाळी अंकातून लेखन. आणि ते फक्त कवीच नाहीत, तर त्यांनी संपादनाच्या क्षेत्रातही पाऊल टाकलेलं आहे सृजन संवादच्या रूपाने. गीतेश यांच्याच कवितेच्या अगदी 4 ओळी. पक्षी असो वा मासा, दोघांच्याही नशिबी तरंगणच. आकाशाच्या समुद्राच्या निळाई, फरक फक्त इतकाच, पक्ष्यांना निरोप देताना फांद्या पानं गाळतात, जाळ्याने माशांना ओढल्यावर समुद्र होतो अधिकाधिक खारट. कवी गीतेश गजानन शिंदे. धन्यवाद. आपल्याला समाजामध्ये अशी अनेक झाडं दिसतात ज्यांची पाखरं ही दूरदेशी परदेशात असतात. पाखरं म्हणजे त्यांची मुलं. त्या झाडांबद्दलची कविता. झाड हे इथे प्रतीक म्हणून योजलेलं आहे. मधल्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये अनेक झाडं इथेच दिसतात आपल्याला. अशी झाड बोलतच नाही, उभं आहे मुकमुक. झाड बोलतच नाही, उभं आहे मुकमुक. वर रिकामे घरटे, लागे मनी रुख रुख. झाड बोलतच नाही, उभं आहे मुकमुक. वर रिकामे घरटे, लागे मनी रुख रुख. पांगताच सारे पक्षी, त्याची बसलेली वाचा. पांगताच सारे पक्षी, त्याची बसलेली वाचा. भिजे आठव सैन, डोळ्यांतील खोलकाचा. प्रकाशाला काल ऊन, झाली पिवळट काया. प्रकाशाला काल ऊन, झाली पिवळट काया. भिजे आठव सैन, डोळ्यांतील प्रकाशाला काल ऊन, झाली पिवळट काया. आहे मुळात रुजून, ऊन सावलीची माया. प्रकाशाला काल ऊन, झाली पिवळट काया. आहे मुळात रुजून, ऊन सावलीची माया. जरी जाहल्या निष्पर्ण, हात हलविती फांद्या. जरी जाहल्या निष्पर्ण, हात हलविती फांद्या. अडकल्या पतंगाच्या, मागे उरल्यात चिंध्या. जरी जाहल्या निष्पर्ण, हात हलविती फांद्या. अडकल्या पतंगाच्या, मागे उरल्यात चिंध्या. किती गेलेले बहर, फुलं झाली माती मुलं. किती गेलेले बहर, फुलं झाली माती मोल. तरी झाले नाही कधी, झाड इतके अबोल.
असा एकटेपणानं कसा झेलावा उन्हाळा, असा एकटेपणानं कसा झेलावा उन्हाळा. दूरपांगली पाखर कधी भरेल ही शाळा, दूरपांगली पाखर कधी भरेल ही शाळा. झाड बोलतच नाही, उभा आहे मुकमुक, वर रिकामे घरटे, लागे मनी रुख रुख, मनी रुख रुख. धन्यवाद. जोरदार दाद दिली पाहिजे कवितेला. कवी गीतेश, सन्मान स्वीकारावा अध्यक्षांकडून. कवयित्री अरुणाताई धेरे एका ठिकाणी म्हणतात, किती जिवलग असते एखाद्या सुंदर अनुच्चारित गोष्टीचे आपल्या सोबत दूरवर येणे. किती अवघड असते. उच्चारणाहूनही लोभस असतात कधी उच्चारणाचे भास. हळूहळू नादच चढतो या प्राणांतिक आनंदाचा. ओठ हलवायचा, थांबवायचा, शब्द मनवायचा, मिटवायचा. कवींना या शब्दांचं खरोखरच असं वेळ लागलेलं असतं. आता मी निमंत्रित करते कवी विकास भावे यांना कविता सादर करण्यासाठी. कवी विकास भावे, त्यांना स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा सारखे तरल भावकाव्य लिहिणारे विख्यात कविवर्य म पा भावे यांच्याकडून कवितेचा समर्थ वारसा मिळालेला आहे. त्रिमिती हा त्यांचा कविता संग्रह जो खरे सरांच्या कवितांवरून केलेला आहे. अनेक वर्तमानपत्रातून ते पुस्तक परिचय लिहितात. मासिक व दिवाळी अंकातून त्यांच्या कविता सातत्याने प्रसिद्ध होत असतात. अजय या संस्थेतर्फे त्यांना हॉल ऑफ फेम हा पुरस्कार मिळाला आहे आणि रेडिओ विश्वासवर त्यांनी अनेक वेळा कार्यक्रम केले आहेत. अतिशय सातत्याने ते लिहित असतात आणि चित्रकविता हा त्यांचा विशेष आहे. कवी विकास भावे, आपण कविता सादर करावी. नमस्कार. कवितेचं शीर्षक आहे स्थान. विनोदी कविता आहे. गात असताना एका गायकाची कवळी उडून पडते आणि त्यानंतर जे काही गंमत होते ते या कवितेतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जागा सोडली कवळीने आणि मलाच हसू आले. जागा सोडली कवळीने आणि मलाच हसू आले. इतका काही म्हातारा नाही, हळूच कुणी वदले. इतका काही म्हातारा नाही, हळूच कुणी वदले. नेहमी सारखी तान घ्यावया, तोंड मी माझे उघडले. नेहमी सारखी तान घ्यावया, तोंड मी माझे उघडले. आणि खालच्या कवळीने नेमके तेव्हा स्थान तिचे सोडले. खालच्या कवळीने नेमके तेव्हा स्थान तिचे सोडले. राग थांबला क्षणभरासाठी, श्रोतेही स्तब्ध झाले. राग थांबला क्षणभरासाठी, श्रोतेही स्तब्ध झाले. आणि मैफलीमधले स्थान रागाचे डोक्यामध्ये घुसले. मैफलीमधले स्थान रागाचे डोक्यामध्ये घुसले. कवळी उडाली जाऊन बसले समोर तबल्यावर. कवळी उडाली जाऊन बसली समोर तबल्यावर. आणि हात थांबला तबलजीचा, गेला तो तोंडावर. हात थांबला तबलजीचा, गेला तो तोंडावर. काय करावे क्षणभर माझे मलाच उमजेना. काय करावे क्षणभर माझे मलाच उमजेना. बोलावे काही म्हटले तरीही कसे ते समजेना. बोलावे काही म्हटले तरीही कसे ते समजेना. उचलून त्वरेने जागच्या जागी बसवली मी कवळी. उचलून त्वरेने जागच्या जागी बसवली मी कवळी. आणि रागामधल्या तानेने घेतली क्षणार्धात उसळी. रागामधल्या तानेने घेतली क्षणार्धात उसळी. गंमत झाली जी काही ती श्रोते विसरून गेले. गंमत झाली जी काही ती श्रोते विसरून गेले.
आणि वाह वाह क्या बात है, शब्दांचे कारंजे उसळले. वाह वाह क्या बात है, शब्दांचे कारंजे उसळले. या घटनेमधून मला वाटते सर्वांनी काही शिकावे. या घटनेमधून मला वाटते सर्वांनी काही शिकावे आणि आपली जागा ओळखून आपण जगामध्ये वागावे. आपली जागा ओळखून आपण जगामध्ये वागावे. धन्यवाद. अध्यक्षांकडून सन्मान स्वीकारावा आपण. काव्य लेखनाबरोबरच माणसं जोडण्याचं व्यसन असलेल्या ज्येष्ठ कवयित्री आता आपल्या समोर येत आहेत. छाया कोरेगावकर, त्यांचं स्वागत करूया आपण. एक अवकाश माझंही, आकांत प्रिय माझा, हे 2 काव्यसंग्रह त्यांचे प्रकाशित आहेत. सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, स्त्री सक्षमीकरण अशा अनेक विषयांवर त्यांनी व्याख्यानं दिलेली आहेत. अनेक काव्य संमेलनात त्यांचा सहभाग असतो. राष्ट्रसेवा दलात 8 ते 10 वर्ष त्या सक्रिय सामाजिक सहभाग त्यांचा होता. गेली 4 वर्ष त्या कथालेखनही करत आहेत. राजकीय स्तरावरचा पुरस्कार त्यांना लाभलेला आहे. आणि कविता ही आयुष्य व्यापून टाकणारी गोष्ट आहे, तिला पर्याय बनवणारी मी कोण, असं छायाताई म्हणते. त्यांच्याच 2 ओळी मला खूप आवडतात. श्वास गुंतला गुंतला प्राण सख्याच्या श्वासात, काठ पापणीचा ऋते स्वप्नांच्या दिठीत, कोण बाई घाली साद लागे सारखी चाहूल, कुणीतरी बांधा आता उन्हाळ वाऱ्याचे पाऊल. अण्णाभाऊ साठे विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुद्धा छायाताईंची एकमताने निवड झालेली आहे. छाया कोरेगावकर, आपण आता कविता सादर करावी. हॅलो. मंचावर उपस्थित असलेले कवी संमेलनाचे अध्यक्ष मांगीलाल राठोड आणि सर्वच मान्यवर कवी, या सगळ्यांना माझा नमस्कार. आणि सगळ्यात मोठे आभार या खुर्च्यांवर जी काही माणसं चिकाटीने बसलेली आहेत कवीचा सन्मान करायला, त्यांच्यासाठी मोठा नमस्कार. कारण सोहळा संपलेला आहे आणि आता फक्त कवी उरलेले आहेत. तर त्या कवींना उत्कटतेने ऐकण्यासाठी जे इथे जमलेले आहेत त्यांच्याबद्दल मला खूप आदर आहे. आणि त्यांनी आता या कविता ज्या आम्ही ऐकवतोय ते मनपूर्वक ऐकाव्यात. आणि शेरे सर, तुम्ही जरा इकडे लक्ष द्या की तुम्ही या कवी संमेलनाचे आज उत्सव मूर्ती आहात. तुम्ही एक कवी आहात, एक शिक्षक आहात. तुम्ही कवी असल्यामुळे तुम्ही आणि मी आपल्यामध्ये कवीचा, शब्दांचा, कवितेचा दुवा आहे. तसंच तुम्ही जे तुमच्या गावाचा उल्लेख केलात, त्या कोरेगाव गावाची मी रहिवाशी आहे. तर त्या अर्थाने मी तुमच्या माहेरची आहे किंवा तुम्ही माझ्या माहेरचे आहात. तर तुम्हाला या प्रसंगी मी शुभेच्छा देते आणि पुढच्या वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा देते. माझी कविता आहे सोपं नसतं. अतिशय लक्षपूर्वक ऐका. बोरुरे सर, तुम्ही तर ऐकलीच पाहिजे. सोपं नसतं, सोपं नसतं यशोधरा होणं. सोपं नसतं यशोधरा होणं, बिलोरी महालात गौतमाचं अस्तित्व नाकारणं. सोपं नसतं यशोधरा होणं, बिलोरी महालात गौतमाचं अस्तित्व नाकारणं. सोपं नसतं, सोपं नसतं राहुलच्या चिमण्या डोळ्यात. सोपं नसतं राहुलच्या चिमण्या डोळ्यात गौतमाला शोधता शोधता, गौतमाला शोधता शोधता दिवस रात्रीचे प्रहर वैराग्याच्या वणव्यात विझवून टाकणं सोपं नसतं. गौतमाने दुःखाचं मूळ शोधण्याआधीच, गौतमाने दुःखाचं मूळ शोधण्याआधीच यशोधरेने वारंवार दिली होती तिलांजली तृष्णेला.
गौतमाने दुःखाचं मूळ शोधण्याआधीच यशोधरेने दिली होती तिलांजली वारंवार तृष्णेलाच. दुःख आणि तृष्णा, दुःख आणि तृष्णा याचं अद्वैत मांडून गौतम बुद्ध झाला. दुःख आणि तृष्णा याचं अद्वैत मांडून गौतम बुद्ध झाला. पृथ्वीच्या विशाल भाळावरचा मानव्याचा मानबिंदू झाला. पृथ्वीच्या विशाल भाळावरचा मानव्याचा मानबिंदू झाला. बुद्धाच्या मिटल्या डोळ्यात सामावलेल्या अथांग करुणासागराची भुरळ पडली साऱ्या जगाला. बुद्धाच्या मिटलेल्या डोळ्याच्या अथांग सागराची भुरळ पडली साऱ्या जगाला. पण टळावा लाल भडक रक्तपाताचा मानवी संहार. पण टळावा लाल भडक रक्तपाताचा मानवी संहार. म्हणून अवघ्या रोहिणीचंच पाणी डोळ्यात अडवणाऱ्या यशोधरेचे डोळे कुणीच पाहिले नाहीत बुद्धाला ओलांडून. पण टळावा लाल भडक रक्तपाताचा मानवी संहार. म्हणून अवघ्या रोहिणीचं पाणी पापणी आड अडवणाऱ्या यशोधरेचे डोळे कुणीच पाहिले नाहीत बुद्धाला ओलांडून. मात्र दुःखाचं मूळ शोधून परतलेल्या बुद्धाच्या भिक्षापात्रात आत्मनिर्भरतेचं दान टाकणाऱ्या यशोधरेला एकाही बुद्ध विहारात जागा नाही. एकाही बुद्ध विहारात जागा नाही. छायाताई, आपण सन्मान स्वीकारावा. अतिशय सुंदर कविता. यानंतर मी निमंत्रित करते कवी संजय गवांदे. आत्ताच्या कार्यक्रमाचं ज्यांनी अतिशय उत्तम सूत्रसंचालन केलं ते संजय गवांदे सर. ते अध्यापन क्षेत्रात आहेत. त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवलं आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर अध्यापन कौशल्य पुरस्कार, कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षक पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. यशदा या पुण्याच्या नामांकित संस्थेतही त्यांनी काम केलेलं आहे. दिवाळी अंक, लोकसत्ता, सकाळ अशा वर्तमानपत्रातून त्यांनी लेखन केलेलं आहे. जा शब्दांनो जा, घे टिपून हे कविता संग्रह आणि परिघावरून हा लघुलेख संग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे. ते उत्कृष्ट निवेदक आहेत. त्यांच्याच कवितेतल्या 2 ओळी. जगण्याला एक कोडे पडले आहे, कोणी कसे कधी फुंकर घालून गेले आहे. आकाश घनांनी गरजावे तशी कविता सुचती. कवी संजय गवांदे. धन्यवाद मॅडम. तत्पूर्वी दरम्यान आपल्यामध्ये उषा कोथमिरे मॅडम ज्या जीवन इंग्लिश स्कूलच्या संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांचा सत्कार आपण करूया. सन्माननीय अध्यक्ष मांगीलाल राठोड सर यांना मी विनंती करतो की मॅडमचा या ठिकाणी आपल्या हस्ते यथोचित सत्कार करावा. धन्यवाद. आणि माझी जी कविता आहे ती जा शब्दानो, माझ्या कविता संग्रहाचं नाव होतं जा शब्दानो जा. याची पार्श्वभूमी अशी आहे की जन्माला येण्यापूर्वीच गर्भातील एक मुलगी जेव्हा बापाला सोडून जाते आणि ती आठवण कायम त्याच्या जेव्हा मनामध्ये येते तेव्हा त्या मुलीशी संवाद साधताना त्याने वापरलेलं जे माध्यम आहे ते फक्त ही कविता आहे. जा शब्दानो जा जा, जा शब्दानो जा, असेल माझी
सईदाराशी असेल माझी, सईदाराशी तेथेच विसावा घ्या घ्या घ्या, जा शब्दानो जा. कृतज्ञतेचा माझा सोहळा, कृतज्ञतेचा माझा सोहळा, सईच्या चरणी अर्पून या या, जा शब्दानो जा. वारा होणी पिंगा घाला, वारा होणी पिंगा घाला, सौख्यानंदे उधळायाला. कमळी नयनी काजळ घालुनी, कमळी नयनी काजळ घालुनी, विश्वास पिऊनी या या या, जा शब्दानो जा. जा जा शब्दानो जा. अश्रू तुमच्या नयनी येते, काहूर मनाचे काही दिसते. जाऊन तिजला सांगा सारे, मनात भरले गहिरे वारे. त्या वाऱ्याला घेऊन संगे, त्या वाऱ्याला घेऊन संगे, वाऱ्यावरती या या या, जा शब्दानो जा. जा जा शब्दानो जा. धन्यवाद. अध्यक्षांकडून सन्मान स्वीकारावा. अतिशय सुंदर कविता आपण सादर केली. स्वतःच्या गावावर निरातिशय प्रेम करणारा एक तरुण कवी आता आपल्या समोर कविता सादर करणार आहे. कवी विराज चव्हाण. आपण आता कविता सादर करावी. कृषी शाखेत विराजने पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय. ते डोंबिवलीत राहत असले तरी त्यांचं मन हे कोकणातल्या गावात असतं. त्या लाल मातीचा रंग, त्याचा गंध त्यांच्या लेखनाला आहे. त्यांच्या कविता दिवाळी अंकात प्रसिद्ध होतात. लोकमत, तरुण भारत अशा वृत्तपत्रात ते ललित लेखनही करतात. मोडी दर्पण या दिवाळी अंकाचं सहसंपादन त्यांनी केलं आहे. विराजच्याच कवितेतल्या 2 ओळी. लागली रे तुझी ओढ, मन घेते माझे धाव, डोंगरीच्या कुशीतला पाहण्या माझा गाव. गार वारा करे संग, लाल मातीची वाट, किलगिलाटात होते लोभस वाणी पहाट. कवी विराज चव्हाण. नमस्कार. सर्वप्रथम आज प्रकाशित झालेला वेस या कविता संग्रहासाठी शेरे सरांचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. खरं तर कवितेच्या अवकाशातील चंद्रतारे इथे उपस्थित असताना माझ्यासारख्या काजव्याला चमकण्याची संधी दिल्याबद्दल आमचे मार्गदर्शक डॉक्टर बाळासाहेब लबडे आणि शेरे सरांचे मी आभार मानतो आणि माझी कविता सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे माझं आईपण. आठवतं का पोरा तुला माझं आईपण, आठवतं का पोरा तुला माझं आईपण, तुझ्यासाठी जमवला मी संसार कणकण. आठवतं का पोरा तुला माझं आईपण, तुझ्यासाठीच जमवला मी संसार कणकण. एवढासा होतास तेव्हा आई देवा घरी गेली, एवढासा होतास तेव्हा आई देवा घरी गेली, बहरलेल्या घरावरच्या कोलमडल्या वेली. एवढासा होतास तेव्हा आई देवा घरी गेली, बहरलेल्या घरावरच्या कोलमडल्या वेली. तुझ्यासाठीच राखलं
तुझ्यासाठीच राखलं मी घराचं घरपण. आठवतं का पोरा तुला माझं आई पण? मीही घ्यायचो आईसारखं तुला मांडीवर. मीही घ्यायचो आईसारखं तुला मांडीवर. दूध द्यायला मात्र स्तन नव्हते छातीवर. मीही घ्यायचो आईसारखं तुला मांडीवर. दूध द्यायला मात्र स्तन नव्हते छातीवर. दुधासाठी तुझ्या किती केली वणवण. आठवतं का पोरा तुला माझं आई पण? जमलं मलाही तुझी शिशू काढायला. जमलं मलाही तुझी शिशू काढायला. गरम मऊ भात फुंकून भरवायला. तुझ्यासाठीच सोसलं मी बाई पण. आठवतं का पोरा तुला माझं आई पण? बघता बघता ते सारे जुने दिवस संपले. बघता बघता ते सारे जुने दिवस संपले. तुझेही हात आता आभाळाला टेकले. बघता बघता ते सारे जुने दिवस संपले. तुझेही हात आता आभाळाला टेकले. तुझ्यापासून दुरावलेलं जगतोय म्हातारपण. तुझ्यापासून दुरावलेलं जगतोय म्हातारपण. आठवतं का पोरा तुला माझं आई पण? आणि शेवटचं कडवं, वाटेवर तुझ्या डोळे लावून बसलोय. वाटेवर तुझ्या डोळे लावून बसलोय. परदेशाहून येशील म्हणून मरायचं थांबलोय. वाटेवर तुझ्या डोळे लावून बसलोय. परदेशाहून येशील म्हणून मरायचं थांबलोय. जगतो आहे पोरा आठवून तुझं बालपण. जगतो आहे पोरा आठवून तुझं बालपण. आठवतं का पोरा तुला माझं आई पण? आठवतं का पोरा तुला माझं आई पण? धन्यवाद. अतिशय हृदयस्पर्शी कविता विराट चव्हाण. आता अध्यक्षांकडून सन्मान स्वीकारा. तरुण पिढी ही कवितेमध्ये रमते, शब्दांशी जवळीक करते, हे पाहणं खरंच खूप आनंददायी असतं. आता आपल्या समोर येणारी कवयित्री ही विद्यार्थिनी आहे भक्ती शिर्के. कीर्ती कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला आहे ती. राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत अनेक सामाजिक कार्यक्रम तिने केले. पथनाट्य, नृत्य, अभिवाचन, काव्य संमेलनात तिचा सहभाग असतो. काव्य वाचनाचा आवड आणि छंद जोपासणारी भक्ती आता तिने 2 एकांकिकांचं लेखनही केलंय. आता ती आपल्या समोर कविता सादर करते. हॅलो. खरं तर मी खूपच लहान आहे सगळ्यांमध्ये, पण मला 2 ओळी सांगायला आवडतील की मी सरस्वतीची विद्यार्थिनी आहे आणि मला खूप अभिमान वाटतोय की मी आत्ता ह्या मंचावर आहे, ते पण शेरे सर म्हणजेच बाबा असं मी त्यांना म्हणते, कारण माझ्या वडिलांसारखे आहेत ते. तर त्यांच्या काव्य संग्रहालयाच्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमात मी छोटासा वाटा म्हणून उभी आहे. तर माझ्या कवितेचं नाव आहे नदीला समुद्र व्हायचंय. आज अचानक नदीला समुद्र व्हायचंय. आज अचानक नदीला समुद्र व्हायचंय. त्याला फार गर्व आहे त्याच्या खोलीवर, विशालतेवर, लाटांवर, वाऱ्यावर, साऱ्यावर. त्याला फार गर्व आहे त्याच्या खोलीवर, लाटांवर, वाऱ्यावर, साऱ्यावर. मलाही तो गर्व अनुभवायचा आहे. मला समुद्र व्हायचंय. तशीच गेली भूमी आईकडे. तशीच गेली वाहत भूमी आईकडे. भूमी आई तुझी जमीन दे मला. भूमी आई तुझी जमीन दे मला. तिथे मला माझं पात्र मोठं करायचंय. मला समुद्र व्हायचंय. भूमी आई हो म्हणाली. स्वतःला कमी न लेखता ती झऱ्याकडे गेली. स्वतःला कमी न लेखता ती झऱ्याकडे गेली. झऱ्या तुझं पाणी दे मला. झऱ्या तुझं पाणी दे मला. आपण विशाल समुद्र करू. झऱ्या तुझं पाणी दे मला. आपण विशाल समुद्र करू. तू माझ्यात सामाव. आपण त्रास न घेता सुखी संसार करू. मला इतक्या लांब वर जाऊन त्या सागरात नाही सामावायचंय. मलाच आज समुद्र व्हायचंय. पाणी मिळालं, जमीन मिळाली, कळे ना आता की कोणती उणीव राहिली.
स्वप्नात फक्त तिला त्या आभाळाला कवेत घ्यायचंय म्हणून वाटतं तिला समुद्र व्हायचं. वाहत होती याच विचाराने आता तिला तिची मैत्रीण भेटली. तिला भेटली. तिच्या समोर राणीनं सारी उकल केली. भेटीबरोबर संगम हा ठरलेलाच. आता मैत्रिणीनं तिला जरा कटू सत्याची जाणीव करून दिली. सत्य आहे का? सखे, तुला समुद्र व्हायचंय म्हणजे तुला एकटेपणात जगायचंय. तुला त्या समुद्रासारखं खळखळत लाटांना आड रडायचंय. खरंच तुला एकटेपणात जगायचंय. तुला समुद्र व्हायचंय. सारे सामावतात ह्याचा गर्व तुला करायचा आहे की कोणी उरत नाही संवादाला याचा शोक तुला करायचाय. खरंच तुला समुद्र व्हायचंय. तुला एकटेपणात जगायचंय. हो तो वाऱ्यांशी गप्पा मारतो, तो ताऱ्यांना कवेत घेतो. पण ते फक्त दाखवण्यासाठी. ना तो वारा क्षणभर थांबतो, ना ते तारे नाते ठेवतात. तुला असं जगणं जगायचंय. तुला समुद्र व्हायचंय. खरंच तुला एकटेपणात जगायचंय. हा बघ आता तो मुक्त आहे, विध्वंसी आहे, सर्वव्यापी आहे. हा बघ आता तो मुक्त आहे, विध्वंसी आहे, सर्वव्यापी आहे. पण त्याच्या पदरी शेवटी नैराश्यच. तुला हे नैराश्य अनुभवायचंय. खरंच तुला समुद्र व्हायचंय. तुला एकटेपणात जगायचंय. हे बोलड संपताच तिची मैत्रीण तिच्यात विलीन झाली. तेव्हा तिला कळालं, मला असं नाही जगायचंय. मला कोणा आड नाही रडायचंय. मला फक्त खळखळून वाहायचंय. मला फक्त साऱ्यांची नातं जोडात फिरायचंय. म्हणून मला समुद्र नाही व्हायचं. मला एकटेपणात नाही जगायचंय. कविता आत्ताच्या जनरेशनवर होती. खरं तर ह्या जगात आता फक्त पुढे जायचंय, ह्याला मागे टाकायचंय. आपण युनिक आहोत हे कोणाला बिलीव्ह नाही होत. यासाठी ही कविता होती. आणि हे जे काही मी लिहिलंय किंवा हे जे काही संस्कार माझ्यावर झालेत हे शेरे सरांमुळेच. कारण की मी त्यांची विद्यार्थिनी म्हणून नावारूपाला आणि घडले. मी या सगळ्यांपुढे खूप लहान आहे. मी यातलं काहीच केलं नाहीये. मी कोणती पुस्तकं प्रकाशित केली नाहीयेत किंवा कोणती पुस्तकं लिहिली नाहीयेत. पण माझा प्रवास सुरू आहे. मला नदी म्हणून जगायचंय, समुद्र नाही व्हायचंय. ती अतिशय सुंदर. अध्यक्षांकडनं सन्मान स्वीकार. नमस्कार. आजच्या या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन करणाऱ्या सुजाता राऊत या अकाउंटन्सी विषयाचे ते अध्यापन करतात. तरी देखील त्यांनी कवीचं एक तरल असं संवेदनशील मन त्यांनी जपलेलं आहे. त्यांच्या प्रकाशित पुस्तकं त्यांची प्रयत्न धरू यशपंथ, स्वतःपासून दुरावताना ही दोन्ही अनुवादित पुस्तकं आहेत. आणि उगमाकडे जाताना हा त्यांचा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेले आहे. आतापर्यंत अनेक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, अनेक कार्यक्रमाचं निवेदन उत्तम रीतीने करतात. सगळ्यांना अध्यक्षांच्या परवानगीने मी त्यांना विनंती करतो की एक छानशी त्यांनी कविता सादर करावी. कवितेचं नाव आहे भगवे निमंत्रण. चंद्रभागे तुझ्या नावासरशी माझ्या मनावर उठतात निळे सावळे रोमांच. तुझ्या प्रवाहात पाय बुडवून एकदा घालवायचा आहे मला हा शतकानुशतकांचा शीण. तुझ्याच काठावर बसून आत्मक्लेश सोडून देईन म्हणते. धुक्याचा पडदा विरून जावा तशी हृदयावरची मलिन आवरणं अलगद होतील दूर.
मंदिराच्या कळसावर उन्हाची तिरीप कोवळी, गाभाऱ्यात दाटलीये अस्फुट काळोख जाळी. बाळाच्या अंगाला जसा दुधाळ वास यावा, तसा कापुरी गंध काना कोपऱ्यात भरून जावा. इथल्याच एखाद्या दगडी पायरीवर बसून मी पाहत राहीन वाट भगव्या निमंत्रणाची. आतृप्ततेची सगळी जाणीव होईल फिकी, कुठली आसक्ती कुठली असोशी. दिगंतातला तारा रात्रीच्या चंद्रभागेत उतरून झुळझुळ वाहत राहील माझ्यासाठी. चंद्रभागे तुझ्या प्रवाहात पाय बुडवून एकदा घालवायचा आहे मला हा शतकानुशतकांचा शीर. चंद्रभागे. सर्व निमंत्रित कवींच्या कविता सादर करून झालेल्या आहेत आता. आणि यानंतर अध्यक्ष मांगीलाल राठोड यांचं कवितांवरचं विवेचन ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहोत. तर अध्यक्षांना मी विनंती करते, आपण आपलं विवेचन आजच्या कार्यक्रमावरचं करावं. मला तिथून कविता सादर करता आली असती, परंतु कविता सादर करताना तसा काही आनंद येत नाही. आणि आज मी आलो होतो खरंच तर या नागरी कविता ऐकण्यासाठी. आणि आता हे नगर नव्हतेच, सगळे सगरं होते. कोणीतरी मग भविष्य केलं होतं नगराचे सगरं होते, सगराचे नगरं होतील. आणि मग नगराकडे सगरावाल्या लोकांचं आकर्षण वाढलं आणि सगराकडे आता इकडं काही उणिवा जाणवायला लागल्या, म्हणून सगराकडे आता नगरावाल्यांचे आकर्षण वाढलं आहे. तर ही दरी कायम राहणार आहे, हे सगळं बदलत राहणार आहे. काळ मोठा महापराक्रमी आहे. तर ह्या गोष्टीमध्ये मला प्राकर्षाने जाणवली आग. आग कुठं नाही आहे, माणसाच्या पायात आहे, पोटात आहे, डोक्यात आहे, मनात आहे, इथं आहे, तिथं आहे, जगात आहे. म्हणून हे सगळं हा जगाचा सर्वनाश करण्याचा जो अंतर्गत खदाचा भाग सुचतो आहे. त्यातून मला माझ्यासमोर घडलेली एक घटना आहे. कवितेचं प्रासंगिक मला सांगायचं नव्हतं, परंतु अक्षरशः ते एक जंगल होतं, माझ्यासमोर जोडते आहे. मी काही करू शकत नाही. अक्षरशः गाडी उभी केली आणि आगतिकपणे पाहतो आहे. तसंच बऱ्याचदा असं होते की शहरामध्ये, खेड्यामध्ये, चौकामध्ये जिथे कुठे असेल तिथं लोकांची घरं जाळली जातात किंवा वस्त्या चेतवल्या जातात. आपण पाहण्याच्या पलीकडे काही करू शकत नाही अशा प्रकारची. आणि मात्र फटाके फोडण्यासाठी आपण एकटे कमी पडत असलो तर 10 लोकांना बोलावून एका वेळेला एखाद्या गावाला, एखाद्या नगराला युद्धाचं स्वरूप येते आणि तो आनंद मानला जातो. तर ह्या अशावरच्या अनुभवातून मी कविता माझी ती त्याला अशी जुळवणी म्हणता येईल. आणि माझ्यासमोर घडलेले प्रसंग आहेत. जेव्हा माझा तांडा जो आहे, तांड्याच्या बाजूला सारं जंगल होतं आणि ते कधीतरी एखादं पेटून उठायचं दिवाळी झाल्यानंतर किंवा असं गवत सोकल्यानंतर. तर तांड्याची लोक उठून त्या डोंगराच्या दिशेनं आपण हुन पळत जायची. त्यांना कोणी सांगत नव्हतं डोंगर विजवायला चला म्हणून. ती रात्रभर ती डोंगर विजवायची आणि सकाळी सकाळी गावाकडे यायची भाजल्या पावलानं, रात्रीच्या झोपेच्या किलकिल्या डोळ्यानं. परंतु त्यांना कोणी सत्कार केला नाही, की त्यांना कोणी विचारलं नाही. त्यांची गरज होती म्हणून ती गेली, विजवली असो. पण याच्यातून माझा एक भाव निर्माण झाला. ती कविता मी तुमच्यासमोर सादर करत आहे. पिंपळगाव जळालं. पिंपळगाव ही माझ्या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. माझ्या गावाचं नाव नाही. माझं गाव देऊळगाव साखरशा आहे. तिथं देवळं खूप आहेत
आणि त्यातल्या त्यात देवळामध्ये एक शिखर साखरश्याम याचंही देऊळ आहे म्हणून देऊळगाव साखरश्याम असं नाव पडलं. पण ही आगीचा इतिहास वाचलाय मी. आगीचा इतिहास वाचलाय मी. झाडाच्या फांद्या एक दुसरीवर घासून आग निर्माण झाली. आगीचा इतिहास वाचलाय मी. झाडाच्या फांद्या एक दुसरीवर घासून आग निर्माण झाली. वस्ती उत्सव धुंदीत झोपली असता, वस्ती उत्सव धुंदीत झोपली असता, पेटून उठायचा डोंगर एखाद रात्री. झोप सगळ्यांना प्रिय असते. वस्ती उत्सव धुंदीत असताना पेटून उठायचा डोंगर एखाद रात्री, तेव्हा तांडा उठून धावायचा डोंगर दिसेने. तेव्हा तांडा उठून धावायचा डोंगर दिसेने. रात्रभर झाडाच्या डाळ्या तोडीत भिजवायचा डोंगर रात्रभर. सकाळी सकाळी परतायची माणसं, सकाळी सकाळी परतायची माणसं किलकिलत भाजल्या पावलांनी. सकाळी सकाळी परतायची माणसं किलकिलत भाजल्या पावलांनी. तेव्हा गाव मात्र पादुका पूजनाची भक्तिगीते गात. तेव्हा गाव मात्र पादुका पूजनाची भक्तिगीते गात हळहळ करायचा जळाल्या डोंगराची. तेव्हा हळहळ करायचा गाव जळाल्या डोंगराची. कोण बरे लावत असतील ह्या आगी? आग कोण लावतोय याचा अजूनही पत्ता लागलेला नाही. म्हणजे एक कल्पना आहे की आगी लागतात, पण लावते कोण याचा पत्ता लागत नाही. कोण बरे लावत असतील या आगी? आताशी जंगलच उरलेले आहेत. इथं आग लागत होती, आताशी जंगलच उरली नाहीत, आगी मात्र वाढल्यात. आताशी जंगलच उरली नाहीत, आगी मात्र वाढल्यात. माणसाला माणसं घासली म्हणजे उठतात ज्वाला. माणसाला माणसं घासली म्हणजे उठतात ज्वाला. आणि पेटून उठते पिंपळगाव सणासुदीला. सरणासाठी मिळत नाहीत लाकडं, तेव्हा रस्ता जाती जातीच्या आळाशा. आणि चेतत राहते स्मशान धगधगत. पंचक्रोशीच्या परिसरात खुमार वार्ता पसरवीत. पिंपळगाव जळालं, पिंपळगाव जळालं. मांगीलाल राठोड सरांची एक कविता अगदी 2 ओळी मी सादर करते. पाखरं उसळतायत वर झाडांच्या अंधारातून, उडणे फडफडणे स्थिरावणे तोल सावरणे. या झाडावर त्या वडावर असंख्य अगणित, बहुतेक हे त्यांचे आखाडे. आता भुकेचा प्रवास सुरू होईल. टकमक चिवचिव चोहीकडे संकेत न्याहाळतायत पाखरं. आकाश उड्डाणाची दिशा निवळली नसावी बहुधा अजून, बहुधा अजून. मांगीलाल राठोड सरांची कविता. सर आपले खूप मनापासून आभार. आणि आज सुधीर शेरे सर यांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करते आणि या कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल त्यांचे आभार मानते. त्याचबरोबर डॉक्टर बाळासाहेब लबडे सर, डॉक्टर बोरुडे सर, या मान्यवरांचे पुन्हा एकदा आभार. आजच्या कवी संमेलनात सहभागी झालेल्या सर्व कवी आणि कवयित्रींचे मनपूर्वक आभार मानते आणि अर्थातच सगळ्या प्रेक्षकांचे मनपूर्वक धन्यवाद देते आणि हा कार्यक्रम संपला आहे असं जाहीर करते. सर्वांनी